नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापुरात कायदा सुव्यवस्थेचे 3-13, किरकोळ वादातून 2 निर्गुण खून, सख्खा भाऊ बनला पक्का वैरी. कोल्हापूर जिल्ह्यात 2 ठिकाणी खुनाच्या घटना घडल्या. किरकोळ वादाचा राग मनात धरून फरशी आणि लोखंडी गजाने मारहाण करून सख्या लहान भावाचा खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री मलकापूर येथे घडली. तर कोनोली तर्फ आसनडोली पैकी फाल्याचा धनगरवाडा तालुका राधानगरी येथे धारदार हत्याराने तरुणाचा खून करण्यात आला. कोनोली तर्फ आसनडोली पैकी फाल्याचा धनगरवाडा तालुका राधानगरी येथे धारदार हत्याराने तरुणाचा खून करण्यात आला. सूरज पांडुरंग फाले वय 35 राहणार राजारामपुरी कोल्हापूर असं मृत तरुणाचं नाव आहे. यामध्ये सोनिया तानाजी पाटील ही 30 वर्षाची गंभीर जखमी झाली आहे. काल सायंकाळी 7 वाजता ही घटना घडली. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. घटनेतील 3 संशयित स्वतःहून राधानगरी पोलिसात हजर झाले. रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू होतं. याबाबत अधिक माहिती अशी की फालेवाडा येथील सूरज हा आज दुपारी 3च्या सुमारास पत्नीसह कोल्हापूरहून येथे आला होता. त्याचवेळी सध्या कोल्हापूर येथे राहणारे धोंडीराम बापू फाले, दगडू बापू फाले, बाबू ज्ञानू फाले येथे आपल्या मूळ घरी आले होते. त्यांच्यामध्ये काही कारणावरून वाद झाला. वादाचे पर्यावसान मारामारीत झाले. सूरजच्या मानेवर खोलवर वार गेल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, तर डोक्यात वर्मी घाव बसल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याची पत्नी हा वाद सोडवण्यासाठी गेली असता तिच्याही डोक्यात मार बसल्याने ती देखील गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावरती कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.